नमस्कार गाववाल्यांनो, कसे आसात सगळे? आय होप सगळेच बरे आसात. तर आज माझा विषय असा मैत्री दिनावरून. तर उद्या मैत्री दिना म्हणजे 3 ऑगस्ट फ्रेंडशिप डे. सगळेच म्हणजे काय म्हणतात ते का सगळेच साजरो करतात. पण माका म्हणजे लहानपणीचे दिवस आठवतात. लहानपणी जे आम्ही सगळे म्हणजे माझ्या आजी आजोबा चाळीत राहायचे, सो मी त्यांच्याकडेच असायचे कायम. तर माझे सगळे त्या चाळीतलेच फ्रेंड्स होते. आमच्या बिल्डिंगमधले एवढे कोण फ्रेंड्स होते आणि मी जास्त मम्मी पप्पांसोबत नाहीच कधी राहावा. माझ्या बाबांसोबतच मी जास्त रावले, माझ्या आजी आजोबांसोबत. तर थंय माझे असे फ्रेंड्स होते. ते म्हणजे आम्ही सगळे भेटायचो, म्हणजे रविवारचे सगळे घराकडे यायचे. रविवारच असतं ना फर्स्ट फ्रेंडशिप डे, म्हणजे ऑगस्टमधलो पहिलोच काहीतरी दिवस असा म्हणतात. तर सगळे घराकडे यायचे, ते फ्रेंडशिप बँड वगैरे बांधून म्हणजे ते गोल्डन डेज होते. गोल्डन डेज. आणि आता तसा काय होणार नाही. पहिली सगळी रंगलेली आणि दिसायची प्रत्येकाचे टी शर्टवरती. त्या मी लिटरली आता बघतो आहे, म्हणजे माका आठवतं माझी तेव्हाचे म्हणजे लहान होते तेव्हा 7वी 8वीचे दिवस, की कॉलेजचे सगळे पोरापोरी आपल्या टी शर्टवरती मस्त नावा बिवा लिहून येतं तसा तसा. मी आता ऑब्झर्व केलं आहे, माका एक कोण असा दिसत नाही. काय माहिती माझ्यामध्ये फ्रेंडशिप डे उद्या नसतात, पण मी तर असं ऐकून असं आहे की ऑगस्ट महिन्यातलं पहिलं रविवार म्हणजेच फ्रेंडशिप डे असतात. तर मग मी त्याच म्हणून म्हटलं एक व्हिडिओ करूया मस्त फ्रेंडशिप डेवरून. तुम्ही पण कसं फ्रेंडशिप डे साजरा करतास माका नक्की कळवा. मी पण फ्रेंडशिप डे साजरो करतलं आहे, पण माझी मैत्रीण खूप लांब रावता. ता आहे रावणार नाही, ता रावता डायरेक्ट अंधेरी मारताला माका मालाडला रावता. सो माका तर फ्रेंडशिप डे वगैरे नाहीच, म्हणजे एवढा तर नाही. पण असावा कोणतरी असा फ्रेंड आयुष्यात की समजून घेणारा. आपण म्हणजे कधी पण कॉल करू शकतो, कधी पण बोला शकतो. काही शेअर वगैरे करूचं असं तर शेअर करू शकतो. असं कोणतरी व्यक्ती हवीच आयुष्यामध्ये. माझ्या आयुष्यात 2 जण असत, एक मेल एक फिमेल, अशा 2 जणांका मी जे माझ्यासाठी ते स्पेशल असत खूपचे 2 असत ते. कारण की त्यांना मी सगळा शेअर करतो, सगळा त्याका आणि जो मेल पर्सन आहे त्याकासुद्धा. तर सध्या बोलणं नाही आम्ही, जो मेल असा ते आम्ही सध्या बोलणं नाही. तर फ्रेंडशिप म्हणजे माझ्यासाठी जर फ्रेंडशिप एक रिअल फ्रेंडशिप जर कोणी विचारला नाही की बाबा तू कोणासाठी जास्त काही करू शकते ॲज अ मैत्रीमध्ये, तू कोणासाठी काय, मी एवढा असा या नाही असं आहे की सगळ्यांकाच फ्रेंड्स आणि मानून आणि मग जीव देऊ शकते असं अजिबात नाही. असं माझी ही 2च लोकं असतात, कारण की त्या 2 लोकांसाठी माका माहीत आहे की ही लोकं म्हणजे असं की काय बोलतात माझ्यासाठी काय करू शकतात. म्हणजे माझ्या अडीनडीक जी म्हणजे माका जो माझा मेल फ्रेंड नाही सॉरी बेस्ट फ्रेंड आहे तो, म्हणजे त्याच्या बाबतीत जर मी असं सांगून गेलं तर त्यानं मला कायम एकच गोष्ट सांगितलं ना की तुझ्या बॅड टाईम्समध्ये जो तुझ्यासोबत उभा असेल ना तो खरा मित्र. कारण की मी आधी माझे खूप असे मित्र वगैरे असायचे. म्हणजे माझी जी टॉक्सिक काही फॅमिली रिलेटिव्स असतात त्यांना असं वाटायचं की मी 10 जणांसोबत म्हणजे 10 मित्र असत, 10 मैत्रिणी असत, 10 मैत्रिणींसोबत फिरत आहे वगैरे. तसा नाही, पण मी एकदम फ्रीली राहिलो आहे. त्यामुळे माझे मित्र होते, माझे खूप मित्र होते, पण त्याचा असं अर्थ नव्हतो की सगळ्यांसोबतच माझं चाललं होता. सो माका त्यांना कायम एकच गोष्ट, माझं जो जवळचा मित्र आहे त्यांना माका कायम एकच गोष्ट समजवल्या की तू असो मित्र ठेव आयुष्यामध्ये की जो तुझ्यासोबत कायम म्हणजे तुका अडीनडी तुझ्यासोबत कायम असत. आणि तोच गेली 8 वर्ष माझ्यासोबतचा माझ्यासोबत म्हणजे सगळा मी त्याला शेअर करू शकते. ईच अँड एव्हरी म्हणजे ज्या काय माझ्या आयुष्यात घडता त्या मी माझी मैत्रीण म्हणजे मधू आणि जो माझा मेल बेस्ट फ्रेंड आहे त्या दोघांका ज्या मी सगळं शेअर करू शकते त्या मी बाकी कोणाक शेअर करू शकणार नाही. कारण की माका माहीत आहे ही लोकं माका जज करूची नाही. बाकी कोणाक काय सांगू म्हणजे मुळात माका ना ती फालतूगिरी आवडणारच नाही की 10 जणांका जाऊन मी माझ्या लाईफमधला सगळं सांगेन. अजिबात आवडणार नाही माका. मी बाबा असा नाही असं माझं असं असतं की माका सगळं प्रायव्हेट ठेवू आवडता. हे व्हिडिओ बनवते त्याच्यावरून तर बोलू नका, ह्या व्हिडिओ ही माझी आवड आहे, मी बनवते. पण माझी जी काय म्हणतात पर्सनल लाईफ आहे ना ती माका प्रायव्हेट ठेवू आवडता. सो मी डेली ब्लॉग पण मी याचे ट्राय केलं आहे 2 दिवस, पण माका काय आता मी लिटरली विचार केले लोक कशी बनवतात. मी ट्राय केले पण मला काही एक चमक नाही ते. त्यामुळे मी बंद केलं आहे ते डेली ब्लॉग. आता बघा फिरायला वगैरे जायचं आहे मी,
तेव्हा बनवते ते बस झाले. तेव्हा डेली व्लॉग मागायचं झेपणाऱ्यातले नाही. आणि डेली व्लॉगमध्ये माझं असं झालं की मी काय टाकू, कारण की रोज मी फिरते काय करते काय नाही, मी खरं जाणं नाही. कामावर जाते घराकडे येते, कामावर जाते घराकडे येते, हां आणि क्लासला जाते संध्याकाळचा. सो माझ्याकडे शूट करण्यासारखं असं कायच नाही. त्यामुळे म्हाका माफ करा, मी काही डेली व्लॉग म्हाका वाटणार नाही मी करू शकते. सो मी असे मोठे मोठे व्लॉगच टाकते ज्याने म्हाका पण बरं वाटतं, म्हाका पण गप्पा मारूंक भेटतात आणि म्हाका बोलाक गावता. म्हणजे मी विचार करते जेव्हा म्हाका वाटतं ना की म्हाका बोलूचा कोणासोबत तरी, हे दोघं माझ्यासोबत असतात कायम. मेलवालो तो बोलणार नाही माहिती सध्या, पण जी माझी मैत्रीण आहे त्याका पण मी जास्त असं त्रास दे नाही कधीतरी त्रास देते. पण आपण विचारायला आहे साधा, म्हणजे मी फोन बिन केला तर उचलता. पण तरी पण आपण कसं एक 2-2 मिनटात जर आपण आपल्याला वाटला की म्हाका बोलूचा कोणाशी तरी, तर आम्ही शेवटी एक व्हिडिओ बनवूनच बोलू शकता. आणि म्हाका आवडतात हे व्हिडिओ बनवून, कारण की म्हाका बोलाक गावता, म्हाका कधी आनंद गावता ह्याच्यामधून की म्हाका बोलाक भेटता ह्याच्यात काहीतरी. सो आवडतात म्हाका व्हिडिओ. सो फ्रेंडशिप डे माझ्यासाठी तर ती दोघाच असतात की फ्रेंड्स म्हणजे ती दोघाच, बेस्ट फ्रेंड वगैरे काही हो म्हणा तेका, म्हणजे दोघांकाच नाही. त्या पण माझ्या आयुष्यात 7 वर्ष झाली असतील, 6 वर्ष झाली. त्या माझ्या आयुष्यात असा, तो माझ्या 8 वर्ष झाली तो माझ्या आयुष्यात असा, त्या 6 वर्ष झाली त्या माझ्यासोबत असा. सो तुम्ही पण मस्तपैकी फ्रेंडशिप डे साजरा करा. शेवटी असं काय नसतं की बाबा भेटायचंच होया आणि ते बँडच बांधूक होय म्हणजे फ्रेंडशिप डे. आपल्यावर असता, आपण जसा निभवतो त्यावर आहे. ट्रस्ट इम्पॉर्टंट आहे, की दोघांमध्ये ट्रस्ट राहणार, आपल्या फ्रेंडशिपमध्ये ट्रस्ट राहणार, बस बाकी काय नाही. बाकी तुम्ही मस्त फ्रेंडशिप डे साजरा करा. कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप 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 शुभेच्छा. बाय.